राज्यातील 80 लाख पेन्शनधारकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी कॅबिनेट बैठक झाली, त्यामध्ये पेन्शनधारकांच्या अनेक मागण्या या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आता मान्य केल्या आहेत। पेन्शनधारकांचा हा 10 वर्षातील सगळ्यात मोठा विजय या ठिकाणी म्हणावा लागेल। राज्य सरकारने व केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठी गुड न्यूज आता पेन्शनधारकांसाठी आली आहे। मुख्यमंत्र्यांनी पेन्शनधारकांच्या आता कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मागण्या या ठिकाणी आता पूर्ण केल्या आहेत। गेल्या 10 वर्षातील ज्या काही मागण्या पेन्शनधारकांनी केल्या होत्या त्या सर्व या कॅबिनेट बैठकीमध्ये आज मान्य केल्या आहेत। सर्वांना आता जाणून घ्यायचं आहे अधिक माहिती पेन्शन बद्दल या ठिकाणी काय आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी दिली पेन्शन बाबत मोठी गुड न्यूज। बघा पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवला आहे। केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे निवृत्ती वेतनधारक म्हणजेच त्यामध्ये क्लास 1 अधिकारी असतील, त्या ठिकाणी क्लास 2 असतील, क्लास 3, क्लास 4 हे सर्व रिटायरमेंट गव्हर्नमेंट पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून मोठी गुड न्यूज आता दिली आहे। जर EPS पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा कोणतीही सरकारी पेन्शन तुम्ही घेत असाल तर अशा सर्व 80 लाख पेन्शनधारकांसाठी आज त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। यामध्ये पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी मान्य सरकारच्या माध्यमातून केल्या आहेत। पेन्शनधारक अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी सातत्याने करत होते। यामध्ये पेन्शनधारकांची मागणी त्या ठिकाणी अलीकडे वाढत चालली होती। त्या सर्वच्या सर्व पेन्शनधारकांच्या मागण्या कॅबिनेट बैठकीमध्ये आता मुख्यमंत्री साहेबांकडून पूर्ण करण्यात आल्या आहेत। यामध्ये पहिली मागणी पेन्शनधारकांची अशी होती, ती म्हणजे जगण्यासाठी जी पेन्शन सरकारकडून मिळते तर ती आम्हाला खर्च पाण्यासाठी आता या ठिकाणी अपुरी पडत असल्याची मागणी पहिली होती। या ठिकाणी पेन्शनधारकांनी आता या ठिकाणी मागणी गेल्या 10 वर्षापासून ही मागणी त्या ठिकाणी करत होते। अखेर याचं परिपत्रक सुद्धा आता शासनाला त्यांनी दिलेलं होतं। अखेर कॅबिनेट बैठक झाली आणि पहिली मागणी या ठिकाणी आता मान्य केल्या आहेत। अशा प्रकारच्या जो 8 ते 9 मागण्या सरकारने आज कॅबिनेटमध्ये मान्य केल्या आहेत। कोणकोणत्या मागण्या आहेत यासाठी सर्व पेन्शनधारकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा, गेल्या 10 वर्षातील आता पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मान्य केल्या आहेत। आता त्या ठिकाणी पेन्शनधारकांनी ज्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण कराव्यात असं परिपत्रक सुद्धा शासनाला दिलं होतं। या परिपत्रकामध्ये 6 ते 7 त्या ठिकाणी मागण्या पेन्शनधारकांच्या होत्या। पहिली जी मागणी होती ती म्हणजे सर्वांनी आता इथे कान देऊन ऐकायचं आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी आता कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व मागण्या या ठिकाणी मान्य केल्या आहेत। कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला इथून पुढे कशा पद्धतीने होणार आहे। जर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल, मग तुम्ही क्लास 1 ऑफिसर त्या ठिकाणी होता आणि रिटायरमेंट झालाय, तसेच तुम्ही क्लास 4 ऑफिसर होता म्हणजे त्या ठिकाणी क्लास 1 ऑफिसर पासून क्लास 4 त्या ठिकाणी व्यक्तीपर्यंत सर्व रिटायरमेंट पेन्शनधारकांना जवळपास 80 लाख पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता मान्य केल्या आहेत। कॅबिनेट बैठकीमध्ये पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। आता बघा, या मागणीमध्ये पहिली मागणी अशी होती, ती म्हणजे पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबत पहिली मागणी होती। तर यामध्ये असं होतं की 2021 पासून पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करा अशी मागणी पेन्शनधारक सातत्याने करत होते। त्याबद्दल आता अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते, परंतु राज्य सरकारला त्यावेळी जाग आलेली नव्हती। कारण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायची म्हणल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा तर उपलब्ध पाहिजे। पेन्शनधारक मित्रांनो, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे, लाडकी बहीण योजना काढल्या, नमो शेतकरी योजना काढल्या, या अनेक त्या ठिकाणी नवनवीन योजना सरकार काढत आहे। त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर फंड त्या ठिकाणी उपलब्ध नव्हता। परंतु कालच केंद्र सरकारच्या माध्यमातून आता पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी 1,50,000 कोटींचा निधी आता या ठिकाणी केंद्र सरकारकडून मागवला आहे। म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा आता पहिला प्रश्न या ठिकाणी सुटला आहे। अशा प्रकारच्या 5 ते 6 मागण्या कोणकोणत्या त्या ठिकाणी मान्य केल्या आहेत तुम्ही लगेच बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅबिनेट बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल एक निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीबाबतचा हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे।
पेन्शन वाढीबाबत पेन्शनधारक त्या ठिकाणी कायम म्हणत होते पेन्शन जगण्यासाठी आम्हाला अपूर पडते, त्यामुळे पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आला तो म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन त्या ठिकाणी वाढल्या। आता तुमची पेन्शन नेमकं किती वाढल्या, नेमकं पुढील महिन्याच्या कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून बँकेत येणार आहे हेच तुम्हाला आता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, फक्त 2 मिनिटांचा वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण आताच केंद्र सरकार व राज्य सरकारची कॅबिनेट बैठक झाल्या, त्यामध्ये सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी पेन्शनधारकांसाठी घेण्यात आला आहे। आता बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून पेन्शनधारकांच्या सर्व मागण्या या ठिकाणी आता दोघांच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेत। याबद्दलचा सरकारचा एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलाय, तो GR सुद्धा आम्ही तुम्हाला पुढे दाखवणार आहे। आता बघा, सरकार नवनवीन योजना दरवर्षी काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत आहे, परंतु कालच केंद्र सरकारने हा निधी राज्य सरकारला दिल्याने राज्य सरकारचे त्या ठिकाणी पेन्शनधारक आणि केंद्र सरकारचे पेन्शनधारक या ठिकाणी दोघे पण आता खुश झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये जवळपास 5 ते 6 मागण्या पूर्णपणे या कॅबिनेट बैठकीमध्ये मान्य करण्यात आलेत। आता बघा, त्या ठिकाणी कोणकोणत्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करण्यात आलेत, त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा जी मागणी होती ती पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबत। पेन्शनधारकांना त्यांना जगण्यासाठी खर्चा पाण्यासाठी पेन्शन अपुरी पडत होती, तर ती वाढ करावी अशी मागणी आता पहिली मान्य करण्यात आल्या। अशा प्रकारे 5 ते 6 मागण्या आहेत, त्यासाठी तुम्ही आता इथून पुढे लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनधारकांची पेन्शन वाढीबाबतचं एक परिपत्रक काढून अर्थमंत्री अजितदादा पवार यांना एक पत्र आता देऊन टाकलंय। आता यामध्ये सगळ्यांचाच विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आल्या। पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा, आता तुम्हाला 2021 ते 2025 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अजिबात पेन्शन सरकारने वाढ केलेली नव्हती, याची तक्रार आता पेन्शनधारक सातत्याने करत होते, मोर्चे काढत होते। तर ही तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून आता कॅबिनेट बैठक झाली। त्या कॅबिनेट बैठकीमध्ये पहिला प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह तुमचा झालाय। आता दुसरी मागणी पेन्शनधारकांची होत होती ती म्हणजे आपल्या राज्यामध्ये आता असे पण पेन्शनधारक आहेत ज्यांना त्यांची मुले आता त्या ठिकाणी वय झाल्यामुळे सांभाळत नाहीत, त्यांच्यासाठी वेगळा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून कॅबिनेट बैठकीमध्ये आता या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यामुळे आता या कॅबिनेट बैठकीमध्ये एक वेगळा कायदा आता ज्येष्ठ नागरिकांसाठी करण्यात आला आहे। त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे मुले जर सांभाळत नसतील तर तुम्हाला पुढे काय करायचं आहे आणि सरकारच्या माध्यमातून कोणता निर्णय घेण्यात आलाय, कोणता कायदा या ठिकाणी पास करण्यात आलाय ते तुम्हाला 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता समजणार आहे। आता कोणकोणत्या 4 ते 5 मागण्या तुमच्या मान्य करण्यात आलेत ते तुम्हाला लगेचच आता या ठिकाणी समजणार आहे। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक, पोस्टात त्या ठिकाणी पेन्शन घेत असाल तर सर्व पेन्शनधारकांसाठी आनंदाची गुड न्यूज आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आली आहे। सर्व पेन्शनधारकांची मागणी या ठिकाणी आता पूर्ण करण्यात आल्या। आता दुसरी मागणी काय होती आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे ही मागणी मान्य केल्या हे तुम्हाला आता सांगताय पहा। आता बघा, आता सरकारला एक परिपत्रक त्या ठिकाणी आता पेन्शनधारकांनी दिलं होतं। त्या परिपत्रकामध्ये दुसरी मागणी अशी होती की आमच्या वयाच्या 60 वर्षानंतर आमची मुले त्यांची लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायकांकडे लक्ष देतात, आम्हाला अजिबात सांभाळत नाहीत, आम्हाला घरातून बाहेर काढतात, याबद्दलचे एक परिपत्रक देखील पेन्शनधारकांनी आता त्या ठिकाणी सर्व सरकारच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलं होतं। तर त्याबद्दल दुसरी मागणी पेन्शनधारकांची आता मान्य केली आहे, ती म्हणजे बघा, आमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत असं पेन्शनधारक त्या ठिकाणी म्हणत होते, आम्हाला घरातून बाहेर काढतात। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांसाठी एक वेगळा आता तुम्हाला खुश करणारा या ठिकाणी आनंदाचा निर्णय, आनंदाचा कायदा या ठिकाणी करण्यात आलाय, ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आल्या, ती म्हणजे आता पेन्शनधारकांना वेगळा कायदा करण्यात येणार आहे। कोणता कायदा असणार आहे, तसेच तुमची पेन्शन आता नेमकं कॅबिनेट बैठकीमध्ये किती हजार रुपयांनी वाढ करण्यात आल्या आणि नेमकं कोणत्या तारखेपासून पेन्शन ही आता GR काढून तुम्हाला बँकेमध्ये येणार आहे हे सुद्धा सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतोय का, आता दुसऱ्या मागणीचं विश्लेषण सरकारच्या माध्यमातून करण्यात आले। पेन्शनधारकांना सांभाळण्यासाठी
त्यांना त्यांची मुले सांभाळत नसतील तर त्यांच्यासाठी एक नवा कायदा या ठिकाणी लागू करण्यात येतोय। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पेन्शनधारक तिसरी मागणी आता या ठिकाणी करत होते, ती म्हणजे पेन्शनधारकांना सरसकट या ठिकाणी 7,000 रुपयांची पेन्शन वाढ करावी, ही तिसरी मागणी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी आता मान्य केल्या। परंतु यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पेन्शन वाढीबाबत आता काही त्या ठिकाणी पात्रता लावण्यात आलेत। नेमकं ही पात्र कोण ठरणार? कारण काही पेन्शनधारकांनी चुकीच्या मार्गाने देखील पेन्शन घेत असल्याचं आता सरकारच्या तपासणी दरम्यान उघडकीस आलं आहे। मग आता कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आल्या ते तुम्हाला आता लगेच 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे। तसंच बघा, तुम्हाला पेन्शनधारकांना तुमची मुले सांभाळत नसतील तर त्याबद्दल कायदाही करण्यात आलाय। तो कायदा कशा प्रकारे अंमलबजावणी होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। बघा, पेन्शनधारक मित्रांनो, या ठिकाणी आता तुमची जर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल। ज्या ज्या पेन्शनधारकांचं वय वर्ष 60 वर्षापासून 100 वर्षापर्यंत असेल तर या वयामध्ये आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे 5 प्रकारच्या आता मागण्या सरकारच्या माध्यमातून मान्य करण्यात आल्या आहेत। चौथी मागणी जी आहे तर ती यामध्ये 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांना त्या ठिकाणी सारखंच ते आजारी पडत असतात आणि आजारी पडत असल्यामुळे आधीच पेन्शनधारकांना त्यांची पेन्शन कमी मिळत असल्याने त्यांना आजार असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी दवाखान्याला खर्चाला पैसे नसतात। तर याबद्दल सुद्धा सरकारच्या माध्यमातून दवाखान्याचा खर्च इथून पुढे तुम्हाला अजिबात 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही, याबद्दलचा एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। यासाठी पेन्शनधारकांना एक कार्ड सुद्धा काढणं गरजेचं आहे। जर तुम्ही आजारी पडत असाल, तुम्हाला बीपीच्या गोळ्या असतील, तसेच तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी बीपी शुगरच्या गोळ्या देखील त्या ठिकाणी मोफत देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। लय मोठे आनंदाचे निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेत। त्यामुळे तुम्हाला हे सर्व निर्णयाचा फायदा कधीपासून मिळणार आहे, त्या ठिकाणी कधीपासून तुम्हाला त्या ठिकाणी हा फायदा होणार आहे हे तुम्हाला सांगणार आहे। एक कार्ड काढणं गरजेचं आहे। ते कार्ड जर तुम्ही काढलं नाही तर याचा तुम्हाला काही फायदा होणार नाही। त्यामुळे पेन्शन तुम्हाला येणाऱ्या कुठल्या महिन्यापासून वाढवून मिळणार आहे तर बघा, आता स्पष्टपणे सांगितले, पुढचा महिना जो आहे तर ऑक्टोबर महिन्याची जी पेन्शन आहे तर ती तुम्हाला त्या महिन्यामध्ये आता तुमची पेन्शन वाढवून मिळणार आहे। आता किती पेन्शन वाढवण्यात आल्या, तुमचं वय किती आहे त्यानुसार पेन्शन किती वाढणार आहे तुम्ही आता लगेच पाहायचं आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी आता जवळपास 7,000 रुपयांनी पेन्शन वाढ करणार असल्याचं मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलं आहे। आता सरकारच्या सूत्रांकडून समजतंय की तुमची पेन्शन 7,000 रुपयांच्या आसपास या ठिकाणी वाढ करण्यात निर्णय घेतला आहे। त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा हा पहिला निर्णय झाला। दुसरा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तुमचा मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल तर तुम्हाला नवीन कायदा सरकारच्या माध्यमातून करण्यात आलाय। तो म्हणजे सरकारने स्पष्टपणे सांगितले, जर तुम्ही तुमची जमीन मुलाच्या प्रेमापोटी जर तुमच्या मुलाच्या नावावर तुमची संपत्ती, जमीन, तुमचं घर नावावर केलं असेल तर तुम्हाला जर मुलगा सांभाळत नसेल तर तुम्ही आता तहसीलदार कार्यालय, त्या ठिकाणी दंडात्मक कार्यालय, त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये नवीन कायदा आता केला आहे। त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तक्रार करू शकता, आमची मुलं आम्हाला सांभाळत नाहीत, आम्ही प्रेमापोटी त्यांना जमीन आमची नावावर केल्या, आमचं घर नावावर केले असं तुम्ही त्या ठिकाणी सांगायचं आहे। तुम्हाला तिथे एक अर्ज देतील, तो अर्ज भरल्या तुमच्या कायद्यानुसार तुमची जमीन जी आहे मुलाच्या नावावर करून सुद्धा तुमची जमीन आहे असे, तुम्हाला प्रॉपर्टी असेल, घर असेल तर सर्व तुम्हाला तुमच्या नावावर आहे असं त्या ठिकाणी करता येणार आहे। आता राहिला विषय आरोग्याचा, तर आरोग्याचा विषय असा आहे, तुम्हाला बीपी शुगरच्या गोळ्या जर त्या ठिकाणी घ्याव्या लागत असतील, तसेच इतर कोणतेही आजार असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी आयुष्यमान कार्ड त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढायला सांगितले। हे जर कार्ड काढलं तर तुम्हाला 5 लाखापर्यंत त्या ठिकाणी दवाखान्याचा खर्च मोफतपणे त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। हे आनंदाचे निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। त्या ठिकाणी 7,000 जी पेन्शन वाढ होणार आहे तर ती सूत्रांमार्फत या ठिकाणी समजलंय। परंतु ऑक्टोबर महिन्यापासून नक्कीच हा पेन्शन वाढीबाबतचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येईल। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।